आपण गीता वाचली असेल. गीतेचा पहिला श्लोक धृतराष्ट्राच्या मुखातून व्यक्त झाला आहे आणि तो श्लोकही आपल्याला माहिती असेल. धृतराष्ट्राने पहिला प्रश्न संजयाला विचारला आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हा प्रश्न धृतराष्ट्राने विचारला. हा प्रश्न जरी धृतराष्ट्राच्या मुखातून व्यक्त झालेला असला तरी सुद्धा या सगळ्या श्लोकाचा विचार करण्याच्या पूर्वी या श्लोकाला प्रारंभ करतानाच भगवद्गीतेने आपल्या जीवनामध्ये आपण कोणतं कर्तृत्व गाजवलं पाहिजे याचा उल्लेख करूनच पुढे गीता सुरू होते. आपण गीता बघा, बारकाईने बघा, सगळा श्लोक विचारात घेऊच नका. धृतराष्ट्राचा पहिले दोनच शब्द लक्षात घ्या. हे युद्ध कुठं झालं? कुरुक्षेत्रावरती झालं. आणि धृतराष्ट्राने संजयाला काय सांगितलं? धर्मक्षेत्र असणारं जे कुरुक्षेत्र, त्या कुरुक्षेत्रावर माझी मुलं आणि पंडुराजाची मुलं, माझ्या भावाची मुलं ही जी युद्ध करण्याकरता गेलेली आहेत ना संजया, त्यांच्यामध्ये काय झालं मला सांग. एवढाच प्रश्न आहे. तिथे कोण गेलं सोडून द्या, तिथे काय झालं म्हणून विचारलंय सोडून द्या. पण विचारताना धृतराष्ट्राने पहिले दोन शब्द उच्चारलेत जे कुरुक्षेत्राला दिलेलं एक विशेषण आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, दोनच शब्द आहेत. इथंच गीता संपली. आपल्याला पुढे गीता ऐकायचीच नाही आहे. गीता इथे संपली. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे संपली गीता. का बाबा? आपण या दोन शब्दांचा विचार करा. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, याच्यामध्ये एक शब्द दोन्हीकडे समान आलाय, क्षेत्रे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, क्षेत्रे शब्द समान आला ना, तो क्षेत्रे शब्द बाजूला काढा आणि वाक्याचा अर्थ लावा. क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु, संपली गीता. आपण ज्या क्षेत्रामध्ये असतो त्या क्षेत्रामध्ये आपण धर्माचं पालन करा, संपली गीता. याच्या पलीकडे गीता नाही आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु, संपलं.